ॲक्च्युली वॉन्ट टू गो इन द आर्म फोर्सेस. जेव्हा आपण म्हणतो की मला आर्म फोर्सेसमध्ये जायचं आहे, मराठी इज ओके? ओके. सो जेव्हा आपण म्हणतो की मला आर्म फोर्सेसमध्ये ऑफिसर म्हणून जायचं आहे, त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये बरेचसे डाऊट्स येतात. लहानपणापासून आपल्या डोक्यामध्ये बरेच डाऊट्स असे घालून दिलेले असतात. फिजिकल फिटनेस असेल का, मी तिथे जाऊ शकेल का, माझ्याकडून ह्या सगळ्या गोष्टी होतील का. तुमच्या डोक्यात कधी असं आलं आहे का? बऱ्याच वेळा आला असेल, राईट? सो सॅम बहादूर मूवी बघितला आहे? किती लोकांनी सॅम बहादूर मूवी बघितला आहे? व्हेरी गुड. बाकीच्यांनी का नाही बघितला हा खूप मोठा प्रश्न आहे. बट येस, इथून गेल्यानंतर तुमच्या इतक्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून एखादा तो मूवी बघितला तर खूप बरं होईल, राईट? हॅव्हिंग सेड दॅट, द सॅम मॅनेक्शॉ वन्स सेड, I do not know whether leaders are born or leaders are made, but give me a man with reasonable decency and common sense, I can make a leader out of him. म्हणजे काय? तुमच्यामध्ये रिझनेबल डिसेन्सी आणि रिझनेबल कॉमन सेन्स असेल. कोणते दोन शब्द सांगितले मी? डिसेन्सी अँड कॉमन सेन्स. डिसेन्सी म्हणजे काय? तुमच्या सिनियर्सनी किंवा तुमच्या शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट सिन्सिअरली फॉलो करणे. सिन्सिअरिटी मीन्स जे काही फॉलो करता आहात त्याला कंटिन्यू ठेवणे आणि त्याचा सतत फॉलोअप घेणे. दिस इज वॉट द डिसेन्सी अँड कॉमन सेन्स. सो इतका मोठा माणूस जर का म्हणतोय की डिसेन्सी अँड कॉमन सेन्स असेल आणि तुमच्यामध्ये खरंच त्या क्वालिटीज असतील, तर यू कॅन डेफिनेटली बिकम अ लीडर. अँड महात्मा गांधी वन सेड, इफ आय हॅव द बिलीफ दॅट आय कॅन डू इट, आय शॅल श्युअरली एक्वायर द कॅपॅसिटी टू इट, इवन इफ आय डू नॉट हॅव इट ॲट द बिगिनिंग. तुम्हाला जर का तुमच्यावर विश्वास असेल, इफ यू आर रिअली कॉन्फिडंट ऑन युअर सेल्फ की मला या गोष्टी करायच्या आहेत, मला आर्म फोर्सेसमध्ये जायचं आहे, मला एक चांगलं रिस्पेक्टेबल करिअर घडवायचं आहे. सुरुवातीला भलेही तुमच्यामध्ये त्या कॅपॅसिटीज नसतील, पण इव्हेंच्युअली तुमच्यामध्ये त्या डेव्हलप होतील आणि तुम्ही जाऊ शकाल. ओके. ह्या दोन कोटला मी सांगून, करिअर अपॉर्च्युनिटीज इन इंडियन आर्म फोर्सेस ॲज अन ऑफिसर फॉर इंजिनियर्स. आता एक लक्षात घ्या, आपण ज्यावेळी आर्म फोर्सेस म्हणतो, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स, त्याच्या वेगवेगळे रँक स्ट्रक्चर आहेत, ते आपण पुढे बघूयात. बट टुडे वी आर फोकसिंग ओनली ऑन दी ऑफिसर्स कॅडर. कशाला फोकस करतो आपण? ऑफिसर्स कॅडरला. ओके. दिस इज मी 21 नंबर वेन आय गॉट सिलेक्टेड, अँड सेकंड टाइम 33 नंबर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. दॅट्स वाय आय कॅन से दॅट आय कॅन टेल यू दिस थिंग्स विथ लॉट ऑफ नॉलेज, लॉट ऑफ रिसर्च. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आम्ही फ्रेम केलेल्या आहेत. So we all know that Indian territory is a sovereign country. भारतीय उपखंडामध्ये भारत हा एक सार्वभौम देश आहे. सार्वभौम देशाला प्रोटेक्ट करण्यासाठी सार्वभौम देशाची एक स्वतःचे आर्म फोर्सेस असणं नेहमी आवश्यक असतं. When we say Indian Armed Forces, there are 4 branches of Indian Armed Forces. Number 1, Indian Army. Number 2, Indian Navy, Indian Air Force and Indian Coast Guard. Okay? So जसं मी मगाशी म्हटलं, when you want to become an officer or when you want to join Indian Army, join Indian Navy, join Indian Air Force. आता ज्यावेळी मी आर्म फोर्सेस हा शब्दाचा उल्लेख करेल, त्यावेळी तुम्ही डोक्यात हे ठेवायचं की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही गोष्टींबद्दल सर बोलतायत. क्लिअर? ओके. सो वेन वी से मला इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स और फॉर दॅट मॅटर आर्म फोर्सेसमध्ये जायचं आहे, जॉईन करायचं आहे, तर त्याचे काही रँक स्ट्रक्चर्स असतात. ओके. देर आर सर्टन रँक स्ट्रक्चर्स. आता तुम्हाला माहिती आहे 150 वर्ष आपल्यावर कोणी राज्य केलं? रिसेंटली इंग्रजांनी राज्य केलं, राईट? इट वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट, बट ब्रिटिशर्स रूल्ड अस फॉर मोर दॅन 150 इयर्स. कुठल्या बेसिसवर त्यांनी आपल्यावर राज्य केलं? जे ऑफिसर केडर्स, त्यांनी जी एक स्टील फ्रेम बनवली होती, त्या ऑफिसर्स केडर्सच्या बेसिसवरती त्यांनी आपल्यावर राज्य केलं. सेम ऑफिसर्स केडर आपण आफ्टर इंडिपेंडन्ससुद्धा फॉलो केला. त्यामुळे इंडियन आर्म फोर्सेसमध्ये ऑदर रँक, ज्युनियर कमिशन ऑफिसर आणि वरती कमिशन ऑफिसर अशा 3 लेयर्स असतात. ठीक आहे. तुम्ही भरती हा शब्द ऐकला असेल. भरतीसाठी मुलं प्रयत्न करतायत, भरतीसाठी गेला, भरती झाला, ऐकलाय कधी शब्द? सो दॅट भरती इज नथिंग बट दी OR, ऑदर रँक्स. JCO तुमच्या पॉलिटेक्निकच्या लेवलवर किंवा 12वीच्या लेवलवरती JCO होऊ शकतात. बट नाव ॲज यू आर गोइंग टू बिकम अन इंजिनियर, आपल्याला तुमच्या इंजिनिअरिंगच्या बेसिसवरती काय होता येईल, इंजिनिअरिंगच्या बेसिसवरती हे करिअर कसं फॉलो करता येईल हे बघायचं आहे. अँड ऑन द बेसिस ऑफ इंजिनिअरिंग यू कॅन बिकम ऑफिसर इन आर्म फोर्सेस. सो वेन आय से यू कॅन बिकम ऑफिसर इन आर्म फोर्सेस, सगळ्यात पहिले ज्यावेळी तुम्ही आर्मीमध्ये जाता, आर्मीबद्दल आपण बोललो, तर सगळ्यात पहिले यू बिकम लेफ्टनंट. काय होता?
लेफ्टनंट. सो वेन एव्हर NDA एक्झाम ऐकली आहे? किती लोकांनी NDA एक्झाम दिली आहे? व्हेरी गुड. ओके. इवन इफ यू क्रॅक्ट NDA, इवन इफ यू क्रॅक्ट न्यूमरस एक्झामिनेशन, ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी क्रॅक केल्यानंतर सुद्धा पहिला रँक तुम्हाला भेटणार आहे आर्मीमध्ये लेफ्टनंट. क्लिअर आहे? क्लिअर आहे नाव. आणि प्रमोशन वाईज तुम्ही कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर अँड सो ऑन होत जाता. ठीक आहे. व्हेन यू जॉईन द इंडियन नेव्ही, सगळ्यात पहिले यू बिकम सब लेफ्टनंट. लक्षात घ्या, तुम्ही कितीही लेट जा, कितीही लवकर जा, 12वीच्या बेसिसवर जा, ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर जा, ऑफिसर झाले की तुम्ही सब लेफ्टनंट होता. क्लिअर आहे? अँड व्हेन यू गो इन दी इंडियन एअरफोर्स, फर्स्ट पोस्ट यू गेट इज फ्लाइंग ऑफिसर. लक्षात आलं आहे? फर्स्ट पोस्ट यू गेट इज फ्लाइंग ऑफिसर. फ्लाइंग ऑफिसर, फ्लाईट लेफ्टनंट, स्क्वॉड्रन लीडर, विंग कमांडर वगैरे वगैरे वगैरे. किती लोकांना रँक स्ट्रक्चरबद्दल थोडीफार माहिती आहे, होती कधीतरी? गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. किती लोकांचं, मला बाय द वे वी विल डू इट ॲज अ 2 वे इंटरॅक्शन, किती लोकांचं पहिल्यापासून कुठेतरी असं स्वप्न होतं की मला आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये ऑफिसर बनायचं आहे? व्हेरी गुड. गुड. NDAच्या एक्झामबद्दल आपण बोललो. किती लोकांनी SSB इंटरव्ह्यूपर्यंत गेलेत? असं काही झालं आहे आतापर्यंत? एखादी व्यक्ती SSB इंटरव्ह्यूपर्यंत गेली? व्हेरी गुड. गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. तर आपण आता, मी पुढच्या इलेक्ट्रिसिटी येईपर्यंत काही गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिले we will do why we want to join armed forces, then we will discuss how we should join armed forces, and then we will discuss what are the pathways, what are the tactics to clear the armed forces, and then त्याच्यानंतरचे तुमचे जे क्वेश्चन आन्सर्स असतील त्याबद्दल आपण डिस्कस करू. ओके. सो मला सांगा, इंडिया आणि ॲज अन आर्म फोर्सेस आतापर्यंत आपण कुठल्या युद्धांमध्ये पार्टिसिपेट केलं आहे? पार्टिसिपेट हा चुकीचा शब्द आहे. कुठल्या युद्धामध्ये आपल्याला लढावं लागलं आहे? कारगिल कधी झालं आहे? 99. ठीक आहे. सगळ्यात पहिले कधी झालं होतं? 48. 48ला. ओके. देन लेटर ऑन 62. इंडो चायना वॉर. रिमेंबर? 65. राईट? 65. and then 72. 72 भारत, पाकिस्तान, बांगलादेश सेपरेट केला होता. लक्षात आहे? ॲटलिस्ट यू शुड रीड सम हिस्ट्री अबाउट इट. ओके. तर वी मेट अन ऑफिसर सम इयर्स बिफोर. ओके. त्यांनी एक खूप चांगला प्रसंग सांगितला मला. दे टोल्ड अस अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. ज्यावेळी आपण 72मध्ये आपण जगातलं सगळ्यात मोठं सरेंडर करून घेतलं होतं पाकिस्तानी आर्म फोर्सेसमधून. काही लाख सैनिकांचं आपण सरेंडर, ऑफिशियल सरेंडर. मागच्या दशकामध्ये ऑफिशियली कुठलीही आर्मी कोणासमोर सरेंडर झालेली ही रेअरेस्ट ऑफ द रेअर घटना आहे. सो 72मध्ये आपण काही लाख पाकिस्तानी सोल्जर्सचं सरेंडर करून घेतलं होतं. ओके. सरेंडर केल्यानंतर काही वेळ ते जे ऑफिसर्स होते ते आपल्याकडे कैदी असतात. ठीक आहे. आणि एक जिनिवा कन्व्हेन्शन नावाचा एक प्रकार असतो तुमच्या माहितीसाठी. इन द जिनिवा कन्व्हेन्शन इट इज अ प्रोटोकॉल दॅट whatever the rank of officer is there, त्यांना ट्रीट करायला सुद्धा तुम्हाला सेम रँकचा ऑफिसरच पाठवावं लागतो. ठीक आहे. समजा इवन हरलेल्या देशातले जरी ते सैनिक असतील तरीसुद्धा लेट्स से की कॅप्टन रँकचा ऑफिसर त्यांचा आपल्याकडे सरेंडर झाला आहे, त्याला ट्रीट करताना कॅप्टन रँकच्या ऑफिसरनीच जायचं असतं. ओके. सो त्याच्यानंतर मग शिमला करार झाला, बऱ्याच गोष्टी झाल्या, आपण त्यांना रिलीज केलं. ठीक आहे. रिलीज करायच्या वेळी एक हायर रँकचा ऑफिसर होता, पाकिस्तानी ऑफिसर. ठीक आहे. त्यांचं नाव सांगण्यात आता अर्थ नाही आहे. ठीक आहे. बट त्या पाकिस्तानी ऑफिसरला म्हणजे त्यांचं हँडल करण्यासाठी सेम इक्विव्हलंट रँकचा इंडियन ऑफिसर होते. जाताना आपल्यामध्ये एक प्रथा असते बघा, एखादा जातोय तर पुन्हा भेटूयात असं आपण म्हणतो. येस. तर जाताना आपल्या इंडियन ऑफिसरनी सहज म्हटलं त्यांना बॉर्डरवरून सोडताना की फिर मिलेंगे. ओके. हम फिर मिलेंगे. त्या ऑफिसरच्या मनात ऑब्वियसली काही गोष्टी असतील. ते म्हणे मिलेंगे पर मिलेंगे मैदान जंग में. मग आपल्या इंडियन ऑफिसरनी खूप सुंदर उत्तर दिले, मियाँ ज़रूर मिलेंगे मैदान जंग में, बट उस बार भी हम ऐसे ही आपको विदा करने आएंगे. राईट. सो अशा आपले स्ट्रॉंगेस्ट ऑफ द स्ट्रॉंग आर्म फोर्सेसचे ऑफिसर असतात. सो कमिंग टू दी पॉईंट, रँक्स इन द आर्म फोर्सेस, इंडियन एअरफोर्सचे हे रँक्स आहेत. ओके. सो
First we are going to discuss why we should join armed forces. So why we should join army? सगळ्यात पहिले करियर ग्रोथ अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट. व्हेन यू जॉईन एनी काइंड ऑफ करियर ग्रोथ अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट ह्या गोष्टींना तुम्हाला नेहमी फोकस असलं पाहिजे. सो आर्मीमध्ये जॉईन केल्यानंतर सगळ्यात पहिले मेरिट बेस्ड प्रमोशन. प्रत्येक ठिकाणी तुमचं मेरिट बेस्ड प्रमोशन. कुठल्याही प्रकारचे फेवर्स केले जात नाहीत, कुठल्याही प्रकारच्या रॉंग बिईंगला धरून तुमचं प्रमोशन केलं जात नाही. तुमच्या कॅपेबिलिटीनुसार, तुमच्या स्ट्रेंथनुसार तुम्हाला विदाउट एनी इंटरफेरन्स प्रमोशन भेटतं. सेकंड थिंग इज अपॉर्च्युनिटी फॉर ॲडव्हान्स्ड एज्युकेशन. तुमच्यामध्ये बऱ्याच लोकांना IIT मध्ये जाण्याचं स्वप्न राहिलं असेल, ठीक आहे. इफ यू बिकेम अन ऑफिसर इन आर्म फोर्सेस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आणि तुम्हाला MTech परस्यू करायचं आहे, मास्टर्स इन द IIT, सो तुमच्या आर्म फोर्सेस स्पॉन्सर करतं तुमची MTech. ओके, IIT मध्ये 2 वर्ष तुम्ही MTechही करू शकता आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला पेमेंट, सॅलरी आणि तुमची स्कॉलरशिप ह्या दोन्हीही चालू असतात. ओके, सो अनदर थिंग इज एज्युकेशन अँड लर्निंग अपॉर्च्युनिटीज. ॲज आय हॅव टोल्ड यू, तुमची लर्निंग लाईफ लॉंग चालू असते. कुठलीही डिग्री तुम्हाला परस्यू करायची असेल, यू कॅन परस्यू. कुठलीही PhD परस्यू करायची असेल, यू कॅन परस्यू. कुठलाही एखादा असा कोर्स असेल जसं की सायबर सिक्युरिटी. सध्या आर्म फोर्सेस सायबर सिक्युरिटी या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये टेक्निकल लोक त्यांना जास्तीत जास्त पाहिजे. सो सायबर सिक्युरिटी या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल, बी एन ऑफिसर, परस्यू दॅट करिअर. ओके, देन ॲडव्हेंचरस लाईफस्टाईल अँड ॲडव्हेंचरस एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. तुमच्यामध्ये खूप लोकांना स्पोर्ट्समध्ये जाण्याची इच्छा असेल, तुमच्यामध्ये खूप लोकांना स्वतःचं फिजिकल स्ट्रेंथ, स्वतःची मेंटल स्ट्रेंथ, एक चांगली लाईफस्टाईल जगण्याची इच्छा असेल. फायनेस्ट ऑफ द फायनेस्ट क्लब. तुम्हाला आर्म फोर्सेसमध्ये ज्यावेळी तुम्ही जॉईन असता त्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या फॉरेन डेलिगेट्सला भेटतात, फॉरेनचे पोर्ट्समध्ये तुम्हाला जाण्याची संधी भेटते. सोबतच आय वॉन्ट टू शो यू दिस व्हिडिओ. हा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. My motivation, I was studying rank in the IIT entrance exam. 1-3. I left IIT Chennai and joined the National Defence Academy. 39 years now I've been in the army. I've been shot and wounded. I have lived a full life. Any other place, any other college, any education may give you a job. The army will give you a life. You can make the choice. Right? You can make the choice. Okay? Let's say something about the another thing. Financial security and attractive pays and perks. तुमचं पेमेंट हे कुठल्याही मल्टीनॅशनल कंपनीजच्या इतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त असतं. ॲज यू आर गव्हर्मेंट सर्वंट, यू विल हॅव दी जॉब सिक्युरिटी. द पेमेंट्स आर हाय. ऑल्सो बेस्ट लाईफस्टाईल अमंग द प्रोफेशन्स. कुठल्याही प्रोफेशनमध्ये, कुठलंही प्रोफेशन घ्या, टेक एनी प्रोफेशन इन द कंट्री, बेस्ट ऑफ द बेस्ट लाईफस्टाईल यू विल गेट इन द आर्म फोर्सेस. अनदर थिंग इज सबसिडाइज हाऊसिंग अँड सबसिडाइज मेडिसिन्स. तुमच्या हाऊसिंग जे आहे, तुम्हाला घर घ्यायचं असेल तर त्याला खूप सारी सबसिडी भेटते. तुमचे मेडिकल एक्सपेन्सेस तुमच्या आधीच्या पिढीची आणि तुमच्या नंतरच्या पिढीची, म्हणजे तुमचे आईवडील आणि त्यांची पिढी आणि तुमचे होणारे मुलं वगैरे, त्यांच्या पूर्ण पिढीची पूर्णपणे मेडिकल कव्हरन्स हा आर्म फोर्सेस करते. ओके, ग्रुप इन्शुरन्सेस, लाईफ इन्शुरन्सेस, everything is covered by the armed forces. Another, health and well-being services. As I have told you, the best of the medical facilities you get, the best of the access to the fitness club, finest of the clubs. कुठल्याही देशातल्या कुठल्याही आर्म फोर्सेसच्या क्लबमध्ये तुम्हाला एंट्री असते. सो एक लाईफस्टाईल जर बघितली, लाईफस्टाईलच्या मॅटरमध्ये, तुमच्या प्रोफेशनल ग्रोथच्या मॅटरमध्ये, तुमच्या फिनान्शियल सिक्युरिटीच्या मॅटरमध्ये आर्म फोर्सेस इज द बेस्ट करिअर. वर्क लाईफ बॅलन्स. आता इथे तुम्ही वर्किंग प्रोफेशनल नाही आहात, बट गेटिंग अ हॉलिडे इन द प्रायव्हेट जॉब इज क्वाईट अ डिफिकल्ट टास्क. बट यू विल गेट 60 days ॲन्युअल लिव्ह. कन्फर्म 60 days ॲन्युअल लिव्ह तुम्हाला भेटते. 12 महिन्यातून 2 महिने सुट्टी. सोप्या भाषेमध्ये 20 दिवसाची कॅज्युअल लिव्ह भेटते. त्यानंतर तुम्ही तुमचे लिव्ह्स अक्युमुलेट करू शकता. व्हॉट डू मिनिंग ऑफ अक्युमुलेशन ऑफ द लिव्ह? फॉर एक्झाम्पल, 60 दिवस तुम्ही लिव्ह न घेता तुम्ही ॲक्च्युअली सर्व्हिसमध्ये राहिले, पुढचे 10 वर्ष पूर्ण वेळ देशाची सेवा केली, राईट? तर 10 वर्षांची जवळपास 20 महिने तुम्ही लिव्ह नाही घेतली, ठीक आहे. 20 महिन्यांचं पेमेंटसुद्धा तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळी आर्म फोर्सेस देते. सो तुम्हाला पैशांच्या बाबतीमध्ये, तुमच्या वर्क लाईफ बॅलन्सच्या बाबतीमध्ये आर्म फोर्सेस कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. देन इंटिग्रिटी अँड कल्चरल व्हॅल्यूज, क्लीनेस्ट ऑफ द वर्किंग एन्व्हायरमेंट तुम्हाला भेटेल.
भारतामधल्या वेगवेगळ्या जातींच्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांसोबत राहण्याची संधी तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर कॅन्टीन फॅसिलिटीज, आपल्याला आर्म फोर्सेस म्हटलं की फक्त कॅन्टीन फॅसिलिटी लक्षात येईल, ठीक आहे, तीही भेटेल, डोंट वरी, राईट. सो ऑल दी फॅसिलिटीज, वर्क लाईफ बॅलन्स, कल्चरल इंटिग्रिटी. तुम्ही एक लक्षात घ्या, नॉट ओनली दी महाराष्ट्रीयन, तुम्ही वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे ऑफिसर्स तुमचे मित्र असतात. बऱ्याच वेळा फॉरेन डेलिगेशन्समध्ये तुम्ही गेलात तर तुमच्या बाहेरच्या देशातले युरोपियन कंट्रीजसोबत आपला कंटिन्युअस युद्ध अभ्यास चालू असतो, अमेरिकन कंट्रीजसोबत आपल्या एक्सरसाइजेस चालू असतात, चायनीज, जॅपनीज, एव्हरीथिंग. तुमच्या वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे मित्र तुमचे बनू शकतात, राईट. दॅट्स अ व्हेरी प्रेस्टिजियस थिंग if the life is concerned. Okay, the training infrastructure, the state of the art training infrastructure, best of the infrastructure in the world training साठी तुम्हाला भेटेल, best of the canteen facilities and best of the lifestyle, everything you get in the armed forces. आता एवढं सगळं सर तुम्ही आम्हाला सांगितलं, आता आम्हाला सांगा की जॉईन कसं करायचं. आर यू एक्साइटेड टू नो दी ऑपॉर्च्युनिटीज? फाईन. आता जर का तुमच्याकडे पेन आणि पेपर असेल, आय बिलीव्ह तुमच्याकडे आहे, ठीक आहे, इतक्या लवकर तुम्ही कंटाळले नसाल, ठीक आहे. बट इफ यू हॅव, तुम्हाला लिहून घ्यावं वाटलं तर यू कॅन राईट इट, अदरवाईज या सगळ्या नोट्स तुम्हाला शेअर होतीलच, डोंट वरी अबाउट इट. ओके, सो आय वॉन्ट यू टू मेक अ लिस्टिंग. ओके, आय वॉन्ट यू टू मेक अ लिस्टिंग ऑफ द डिफरंट opportunities in the armed forces. The first and the primemost opportunity in the armed forces is CDSE, that is Combined Defense Services Examinations. ज्या लोकांची NDA एक्झाम मिस झालेली आहे किंवा ज्या लोकांना आत्तापासून आर्म फोर्सेसची तयारी करायची आहे, तर UPSC जी NDA एक्झाम कंडक्ट करायची, सेम एक्झाम ऑन द बेसिस ऑफ ग्रॅज्युएशन विल बी कंडक्टेड अँड द नेम ऑफ द एक्झाम इज कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन. आता एक लक्षात घ्या, ज्या एक्झामिनेशनचे नोटिफिकेशन येतात त्या नोटिफिकेशनमध्ये तुमच्या ट्रेनिंग अकॅडमीज मेन्शन असतात, ना की फोर्सेस, ठीक आहे. जसं की ॲप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर ट्रेनिंग इन इंडियन मिलिटरी अकॅडमी, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, नेव्हल अकॅडमी, एअरफोर्स अकॅडमी. सो डोंट गेट कन्फ्युज्ड अबाउट इट. ओके, फाईन. सो लेट्स डिस्कस समथिंग अबाउट कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन. CDSE एक्झामिनेशन ही वर्षातून 2 वेळा असते. त्याचं जनरल नोटिफिकेशन, पहिलं एक्झामिनेशन ऑक्टोबर-नोव्हेंबर, काही वेळा जून-जुलैमध्ये असते. त्यानंतर ऑगस्ट आणि जानेवारीच्या कोर्ससाठी असते आणि जानेवारी-एप्रिलच्या कोर्ससाठी. सो कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन वर्षातून 2 वेळा असते. क्लिअर आहे? लेटर ऑन लेट्स डिस्कस अबाउट दी एज लिमिट. लक्षात घ्या, फॉर इंडियन मिलिटरी अकॅडमी एज लिमिट इज बिटवीन 19 to 24 years. फॉर इंडियन Air Force Academy 19 to 24 years, and for OTA, Officers Training Academy, age limit is 19 to 25 years. Fine. Having said that, the gender for Military Academy, Air Force Academy and Naval Academy, male candidates can only apply, and for OTA, Officers Training Academy, female candidates can apply. Okay. मुलांना आणि मुलींसाठी दोघांनाही CDS एक्झाम देता येते. फाईन. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन ॲज आय हॅव सेड, फॉर आर्मी एनी ग्रॅज्युएशन, but for Navy and Air Force you should become an engineer. तर आता लक्षात घ्या, भारतामध्ये किती सारे कॉलेजेस, त्याच्यातले लिमिटेड इंजिनिअरिंग कॉलेजेस, लिमिटेड इंजिनिअरिंग कॉलेजेसमधले लिमिटेड इंजिनियर्स विल ऑप्ट फॉर दी नेव्ही अँड एअरफोर्स. त्याच्यातले किती लोक SSB जातील, त्याच्यातले किती लोक सिलेक्ट होतील. त्यामुळे तो डाऊट कधीच घ्यायचा नाही की कॉम्पिटिशन किती मोठी असेल. आपल्याला एकच वॅकन्सी पाहिजे आपल्यापुरती, राईट. फाईन. सो फॉर एअरफोर्स अकॅडमी फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स असलं पाहिजे, बॅचलर्स ऑफ इंजिनियर्स पाहिजे. अँड फॉर नेव्हल अकॅडमी यू शुड बी अ प्रॉपर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट. ओके. ॲज फार ॲज द एक्झाम पॅटर्न इज कन्सर्न, लेट्स डिस्कस इन 2 फ्रॅक्शन्स. फॉर इंडियन मिलिटरी अकॅडमी, फॉर एअरफोर्स अकॅडमी अँड फॉर नेव्हल अकॅडमी, म्हणजे बेसिकली मुलांना परमनंट कमिशन घ्यायचं असेल तर 300 मार्कांचा पेपर असतो, ठीक आहे. इंग्लिश फॉर 100 मार्क्स, जनरल ॲबिलिटी फॉर 100 मार्क्स अँड मॅथमॅटिक्स फॉर 100 मार्क्स, 300 मार्क. सो दॅट्स वाय मॅथमॅटिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. आर्म फोर्सेसमध्ये जायचं असेल, ठीक आहे, ॲटलिस्ट फॉर दी आय कॅन से परमनंट कमिशन, आणि तुम्हाला मॅथ्स येत नसेल तर दॅट्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. त्यामुळे आता तुमचे मॅथमॅटिक्सचे जे टीचर्स असतील त्यांना मागं करायला सुरुवात करा, ठीक आहे. आता एक सर तुमच्या मागं बसलेले आहेत मॅथमॅटिक्सचे, ठीक आहे, त्यांना तुम्ही अप्रोच करू शकता. फाईन. देन
इफ यू वॉन्ट टू जॉईन OTA ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, OTAचा पेपर हा 200 मार्कांचा असतो फॉर शॉर्ट सर्व्हिस कमिशन. म्हणजे मुलींसाठी मॅथमॅटिक्स एक्सक्लुडेड आहे, मुलींना मॅथ्सचा पेपर द्यायची गरज नाही. या गोष्टीवर टाळा वाजवू शकतो. जोक्स अपार्ट, बट 200 मार्क्स पेपर मुलांसाठी पण आहे, पण ज्यांना परमनंट कमिशन घ्यायचं नाही आहे, OTA एक्झाम, OT ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये जायचं आहे, त्यांनाच फक्त 200 मार्काचा पेपर देता येतो. सो 200 मार्क्स, 100 फॉर GS, 100 फॉर इंग्लिश. गॉट इट? क्लिअर आहे का? ओके फाईन. आणि त्याच्यानंतर जवळपास एक 50%च्या वर्क तुम्ही मार्क घेतले तर तुम्हाला एका इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो. दॅट इज कॉल्ड ॲज दी SSB इंटरव्ह्यू, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू. SSB इंटरव्ह्यूबद्दल आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहे, कारण की या पूर्ण सेमिनारचा सगळ्यात जर हिरो कोण असेल, द क्रक्स इज SSB इंटरव्ह्यू. बिकॉज इफ यू वॉन्ट टू बिकम अन ऑफिसर इन इंडियन आर्म फोर्सेस, यू मस्ट हॅव टू क्रॅक SSB इंटरव्ह्यू. IMA थ्रू जा, OTA साठी जा, INA साठी जा, एअरफोर्स अकॅडमीसाठी जा, CDS एक्झामिनेशन द्या, कुठल्याही एंट्री थ्रू जा, SSB इंटरव्ह्यू कंपल्सरी आहे. सो फर्स्ट 200 मार्काची रिटन एक्झामिनेशन, SSB इंटरव्ह्यू, रिकमेंडेशन, अँड देन बिकम अन ऑफिसर. सो फर्स्ट वे ऑफ जॉईनिंग इज विच एक्झामिनेशन? CDSC एक्झामिनेशन. फाईन. नाव आता लक्षात घ्या, आर्मी नेव्ही एअरफोर्सचे वेगवेगळ्या एंट्रीज असतात. देर आर डिफरंट एंट्रीज फॉर आर्मी नेव्ही अँड एअरफोर्स. फर्स्ट कॉमन एंट्री वॉज ऑफ कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ॲज द नेम इट सेल्फ सजेस्ट, इट इज अ कंबाइंड एक्झामिनेशन. बट स्पेसिफिकली तुमच्यामध्ये फक्त एखाद्याला आर्मीसाठीच जायचं असेल, एखाद्याला नेव्हीसाठीच जायचं असेल, तर त्याच्या डिफरंट एक्झामिनेशन आहेत, त्या आपण डिस्कस करूयात. सो फॉर इंडियन आर्मी व्हॉट आर दी एंट्रीज? नाव आपण त्याला शब्द देऊयात, एंट्रीज. सो द फर्स्ट एंट्री फॉर विमेन कॅन्डिडेट इज शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक विमेन. ओके, फर्स्ट टाइप ऑफ एंट्री इज short service commission tech women. Basically only engineering female candidates can apply. Okay, remember, only engineering female candidates can apply. This entry यांचे नोटिफिकेशन हे वर्षातून 2 वेळा येतात, ट्वाइस अ इयर. 2 वेळा तुम्हाला तुमच्या 6th सेमिस्टरपर्यंतचे मार्क्स त्या फॉर्ममध्ये इनपुट करायचे असतात. अँड ऑन द बेसिस ऑफ कट ऑफ तुम्हाला विदाउट एनी रिटन एक्झामिनेशन डायरेक्टली SSB इंटरव्ह्यूसाठी कॉल होतो. ओके, सो यू fill the marks till your 6th semester, then you go into the SSB interview, and finally if you get recommended you can become an officer. Fine. So वर्षातून 2 वेळा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट फिमेल कॅन्डिडेट्स ओनली. ओके, another entry is TGC entry. Now this is exclusively for main candidates. Okay, male candidates. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स. ही एंट्री सुद्धा वर्षातून 2 वेळा येते. या एंट्रीमध्ये फक्त इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट मेल कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय. वर्षातून 2 वेळा तुम्हाला 6th सेमिस्टरपर्यंतचे मार्क्स इनपुट करायचे असतात तुमच्या फॉर्ममध्ये, अँड कट ऑफ क्रॅक केला तुम्हाला डिरेक्टली SSB इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो. यू क्रॅक द SSB इंटरव्ह्यू, यू बिकेम अन ऑफिसर. 4ही आतापर्यंत जे सांगितलंय त्याच्यामध्ये कॉमन शब्द काय येतोय? कॉमन शब्द काय येतोय? SSB इंटरव्ह्यू. SSB इंटरव्ह्यूला विसरायचं नाही, नाही तर आर्म फोर्सेस आपल्याला विसरून जाईल. ठीक आहे, ट्वाइस अ इयर SSB इंटरव्ह्यू द्या, रिकमेंड व्हा. दिस इज फॉर द परमनंट कमिशन, ओनली फॉर मेल कॅन्डिडेट्स. ठीक आहे, मेल कॅन्डिडेट्स आपल्या एंट्रीज लिस्टिंग करू शकता. फिमेल कॅन्डिडेट्स तुमच्या ज्या रिलिव्हंट एंट्रीज आहेत त्या लिस्टिंग करू शकता. फाईन. थर्ड एंट्री, माय फेवरेट, शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक मेन. ठीक आहे, शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक मेन. मुलांना म्हणजे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट मुलांसाठी ही एंट्री आहे. म्हणजे फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग स्टुडंटच ह्या एंट्रीसाठी अप्लाय करू शकतो. बाकी BA, BCom, BSc अनफॉर्च्युनेटली याला अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे, कारण की तुमच्या पुढच्या जबाबदाऱ्या सुद्धा टेक्निकलच असतात. सो तुमच्यामध्ये बऱ्याच जणांनी इंजिनिअरिंग घेताना असं वाटलं असेल की इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी करिअर करायचं. I can suggest you become an engineer and be an engineer, but an army officer engineer. Fine. So short service commission tech वर्षातून 2 वेळा ही एंट्री असते. अगेन 6th सेमिस्टरपर्यंत जे मार्क्स तुम्हाला इनपुट करायचे असतात. तुम्हाला SSB इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो. SSB इंटरव्ह्यूसाठी कॉल आल्यानंतर SSB इंटरव्ह्यू क्रॅक करायचा, यू कॅन बिकम अन ऑफिसर. आता कुठल्या कुठल्या इंजिनिअरिंग स्ट्रीमसाठी, बाय द वे इथे कुठल्या कुठल्या स्ट्रीमचे स्टुडंट्स आहेत?
सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, अजून AINDS अँड VLSI. ओके फाईन. तर तुमच्या या ब्रांचेस त्याच्यामध्ये आहेत. आता कम्प्युटर सायन्स अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये VLSI, AINDS सगळे यावर्षीपासून मागच्या वर्षीपासून इन्क्लूड केलेले आहेत. यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. फक्त 6व्या सेमिस्टरपर्यंत 8च्या वरती पॉइंटर घेण्याचा प्रयत्न करा. किती? कमीत कमी 7.5 डील करू, ठीक आहे. बट मिनिमम 7.5चा पॉइंटर ठेवण्याचा प्रयत्न करा. CGPI, ठीक आहे. जितके जास्त पॉइंटर तुम्ही घ्याल तितकं नंतर रिटर्न एक्झामिनेशनची तयारी करावी नाही लागणार. मार्क भरायचे, SSBला जायचं, मार्क भरायचे, SSBला जायचं. बिकॉज दिस इज द ओनली इंटरव्ह्यू इन और ओनली गव्हर्नमेंट एक्झाम इन द इंडिया, वन ऑफ द फ्यू ज्याला पैसे लागत नाही, 1 रुपया लागत नाही. 5 दिवस SSB इंटरव्ह्यूमध्ये काय होतं दॅट वी विल डिस्कस लेटर ऑन. फाईन. नाव वी विल डिस्कस अबाउट द इंडियन एअरफोर्स. इंडियन आर्मीच्या एंट्रीज समजले तुम्हाला? कुठल्या कुठल्या आहेत? CDS एक्झाम सगळ्यांना कॉमन. मुलांसाठी TGC अँड शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक मेन. मुलींसाठी CDS एक्झाम कॉमन आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक विमेन. क्लिअर आहे? ठीक. नाव वी विल डिस्कस अबाउट द इंडियन एअरफोर्स. इंडियन एअरफोर्स ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी फक्त प्लेन उडवणं ही काही एक जबाबदारी नसते, ठीक आहे. त्या प्लेनला ग्राउंड सपोर्ट पण लागेल. यस ऑर नो? नाही तर ग्राउंड सपोर्टने काही नाही प्लेन उडाला सापडलंच नाही, असं काही व्हायला नाही पाहिजे. येस ऑर नो? एंटायरली द एंटायर ग्राउंड सिस्टम वर्क्स इन ऑर्डर टू फॅसिलिटेट दॅट फायटर प्लेन, ठीक आहे. भरपूर साऱ्या ब्रांचेस असतात. जसं की फ्लाईंग ब्रांचमध्ये तुम्ही गेलात तर फायटर, ट्रान्सपोर्ट, हेलिकॉप्टर्स याच्यामध्ये तुम्ही ऑफिसर होऊ शकता. ग्राउंड ड्युटीमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये डिरेक्टली तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि ॲडमिनिस्ट्रेशन, अकॉस्टिक, लॉजिक, एज्युकेशन, मेट्रोलॉजी हे डिफरंट डिपार्टमेंट जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा यू कॅन बिकम ॲन ऑफिसर. बट हे सगळं होण्यासाठी व्हॉट यू हॅव टू डू? यू हॅव टू क्रॅक ॲन एक्झामिनेशन कॉल्ड एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट, AFCAT एक्झामिनेशन. काय नाव आहे त्या एक्झामिनेशनचं? AFCAT एक्झामिनेशन. अगेन दिस एक्झामिनेशन कम्स ट्वाइस अ इयर. ही एक्झामिनेशन वर्षातून 2 वेळा असते. 2 वेळा 300 मार्कांचा पेपर असतो. किती? 300 मार्कांचा. 300 मार्कांचा पेपर. त्याच्यामध्ये इंग्लिश, GS, मॅथमॅटिक्स, रिझनिंग. अगेन मॅथमॅटिक्स यावेळी मात्र सगळ्यांना कंपल्सरी आहे. मी पुन्हा सांगतोय, आपल्या कॉलेजमध्ये मॅथमॅटिक्ससाठी खूप चांगले स्टाफ रिक्रुटेड आहेत. आपल्या कॉलेजमध्ये ॲप्टिट्यूडसाठी खूप चांगले स्टाफ रिक्रुटेड आहेत. आपल्या कॉलेजमध्ये इंग्लिश स्पीकिंग यासाठी खूप तज्ज्ञ फॅकल्टीज रिक्रुटेड आहेत. या सगळ्यांचा बेनिफिट घ्या. ह्या एक्झाम्सची तयारी तुमच्या इंजिनिअरिंगसोबतच झाली पाहिजे, ना की इंजिनिअरिंग झाल्यावरती सेपरेट तयारी झाली पाहिजे. ते एक फेमस डायलॉग आहे. इंडियामध्ये पहिले माणूस इंजिनियर होतो, मग करिअरमध्ये काय करायचं ठरवतो. असं नका करू, राईट. सो चालतं या सगळ्या गोष्टींची तयारी होणं कधीही चांगलं, राईट. आपल्या कॉलेजमध्ये सगळ्यांसाठी सगळा चांगला स्टाफ रिक्रुटेड आहे. मी पुन्हा सांगतोय, ठीक आहे. सो आउट ऑफ 300 इफ यू सफिशियंटली तुम्ही 180च्या वर मार्क घेतले, 180च्या वर मार्क घेतल्यानंतर अगेन आपला हिरो कोण? SSB इंटरव्ह्यूसाठी कॉल येणार. यू हॅव टू क्रॅक दॅट SSB इंटरव्ह्यू अँड देन यू कॅन बिकम ॲन ऑफिसर इन इंडियन एअरफोर्स. क्लिअर आहे? ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक EKT नावाची एक्झाम असते, इंजिनिअरिंग नॉलेज टेस्ट. ओके. याच्यामध्ये ज्या बेसिकली मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्सच्या सेपरेट काही वॅकन्सीज असतात. तर ते तुमच्या मनावर आहे. म्हणजे यू कॅन ऑप्ट फॉर EKT और यू कॅन से आय डोंट वॉन्ट टू गिव्ह EKT, आय डोंट वॉन्ट दॅट काइंड ऑफ काय म्हणता येईल त्याला ऑफिसर्स ड्युटी. आय विल हॅव डिफरंट प्रेफरन्सेस. सो इट्स ऑल अप टू यू. 300 मार्क, 150 मार्कांची EKT. लक्षात येत आहे? लक्षात येतं आहे का? येस ऑर नो? ओके फाईन. नाव वी विल डिस्कस अबाउट दी इंडियन नेव्ही. नाव आर्मी एअरफोर्समध्ये कुठली वॅकन्सी आहे? एकदाच एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट, जी वर्षातून किती वेळा येणार आहे? 2 वेळा. रिटर्न एक्झाम क्रॅक केल्यावर काय देणार आहे तुम्हाला? SSB इंटरव्ह्यू. पहिल्यापासून शेवटपर्यंत एक इंटरव्ह्यू कॉमन आहे. कुठला? SSB इंटरव्ह्यू. हॅव्हिंग सेड दॅट, इंडियन नेव्हीमध्ये फक्त शिपवर जाणे. आता तुम्ही जर घरी गेलात आणि सांगितलं की आई मला नेव्हीमध्ये जायचं, एक जनरली बरेच लोक म्हणतात की आता 6-6 महिने पाण्यामध्ये राहावं लागतं. ऐकलंय कधी? ते समुद्रातच राहावं लागतं. तिथं काही झालं तर कसं? एकुलती एक तू, बरंच काही गोष्टी होऊ शकतात. तुम्हाला घरचे बोलू शकतात.
त्यांना हे समजून सांगा की फक्त सबमरीन ही एक ड्युटी नाही आहे. नेव्हीमध्ये फक्त सबमरीन ही एक ड्युटी नाही आहे. तुम्ही प्रॉपरली कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक एमटेक केलं तर नेव्हीमध्ये तुम्ही टीचर पण होऊ शकता. नेव्हल ऑफिसर, टीचर, राईट. सो एक्झिक्युटिव्ह ब्रांचमध्ये जनरल सर्व्हिस, हायड्रो, पायलट, ऑब्झर्वर, ओके, IT, ACT, लॉ, स्पोर्ट्स, म्युझिशियन, एनिथिंग. इंजिनिअरिंगमध्ये जनरल सर्व्हिस, नेव्हल आर्किटेक्चर फॉर स्पेसिफिकली फॉर सिव्हिल, सबमरीन्स, इलेक्ट्रॉनिक्स, एज्युकेशन, ह्या सगळ्या वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये तुम्हाला स्कोप असतो. त्यामुळे नेव्हीमध्ये ऑफिसर होणं म्हणजे फक्त सबमरीन किंवा जहाजांमध्ये जाऊन समुद्रामध्ये राहणं असा त्याचा अर्थ होत नाही. इट इज फार बेटर दॅन दॅट, फार डिफरंट दॅन दॅट. ठीक आहे. ग्राउंडवरती नेव्हलचे स्टेशन असतात. नेव्हलला स्टाफ ट्रेन करायचा असतो. त्यांना ट्रेन कोण करेल? नेव्हीच्या वेगवेगळ्या ड्युटीज कोण निभावेल? त्यासाठी आपल्याला ऑफिसर्स लागतात. तेही ऑफिसर तुम्ही बनू शकतात. प्लस नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जास्तीत जास्त आता मशिनरी ऑटोमायझेशन होतं आहे. यामुळे VLSI, कम्प्युटर सायन्स, AI&DS यांच्या जास्तीत जास्त रिक्रुटमेंट होणार आहेत. बट सध्या तरी सगळ्यात जास्त वॅकन्सीज ह्या सिव्हिल इंजिनिअरिंगला असतात. सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे. सो स्वतः एक सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे थोडंसं आमच्या ब्रांचला आम्ही पुश केलं तर काही हरकत नाही. फाईन. हॅव्हिंग सेड दॅट, नाव समराईज करू आपण. आतापर्यंतचे चान्सेस लक्षात आले तुम्हाला? नेव्हीचे चान्सेस डायरेक्ट एंट्रीमधून असतात. नेव्हीमध्ये 5th सेमिस्टरपर्यंतचे मार्क्स तुम्हाला भरायचे असतात. त्याला DE म्हणतो, नेव्हल डायरेक्ट एंट्रीज. ओके. 5th सेमिस्टरपर्यंतचे मार्क भरल्यानंतर एक कट ऑफच्या वर तुम्ही असलात तर तुम्हाला डिरेक्टली एका इंटरव्ह्यूला कॉल येतो. दॅट इज कॉल्ड ॲज SSB इंटरव्ह्यू. SSB इंटरव्ह्यू क्रॅक करायचा, बिकेम एन ऑफिसर. क्लिअर आहे? नाव वी विल डिस्कस हाऊ मेनी चान्सेस अ डिसंट यंग इंडियन कॅन गेट टू बिकम एन ऑफिसर. तुम्हाला ऑफिसर होण्यासाठी किती चान्सेस वर्षातून भेटणार आहेत. ठीक आहे. नॉर्मल ग्रॅज्युएशन आणि NCC. सध्या आपल्याकडे NCC आलेलं नाही आहे सध्या ह्या घडीला, त्यामुळे आपण NCC एक्सक्लूड करू. ठीक आहे. एका मेल कॅन्डिडेटला मुलांसाठी 10 चान्सेस पर इयर हे आर्म फोर्सेसमध्ये जाण्यासाठी भेटतात. किती? 10 चान्सेस पर इयर. 2 CDS, त्यानंतर 2 AFCAT, 2 नेव्हल एंट्रीज, 2 TGC एंट्रीज, 2 शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक एंट्रीज. आणि मुलींसाठी फक्त TGC एंट्री मायनस केली 2 तर मुलींना किती चान्सेस भेटतात? 8 चान्सेस पर इयर. त्यामुळे आता जर तुम्हाला NDA एक्झाम मी क्रॅक करू शकलो नाही किंवा क्रॅक करू शकले नाही म्हणून वाईट वाटलं असेल तर डोंट वरी. वयाच्या 21व्या वर्षीपासून ते 25व्या वर्षीपर्यंत प्रत्येक वर्षी 8 चान्स मिनिमम. किती? 8 चान्स. 21, 22, 23, 24, लेट्स से 25. आपण समजू की 24पर्यंतच तुम्हाला काहीतरी करायचं. ठीक आहे. 4 गुणिले 8 किती झाले? सिंपल मॅथ्स. 32, राईट. एका मुलीसाठी 32 चान्सेस असतात. एका इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट मुलीसाठी 32 चान्सेस आर्म फोर्सेसमध्ये जाण्यासाठी असतात. एका मुलासाठी जवळपास किती? 40 चान्सेस आर्म फोर्सेसमध्ये जाण्यासाठी असतात. मला सांगा, ज्यावेळी तुम्ही ओव्हरऑल लाईफच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये बघता त्यावेळी लाईफमध्ये ऑपॉर्च्युनिटीज हा खूप महत्त्वाचा विषय. तुम्ही तुमच्या आईवडिलांना ऐकताना बघितलं असेल, आम्हाला हे माहितीच नव्हतं, आम्हाला हा चान्सेस कधी भेटला नाही. ऐकलं आहे कधी? ते त्यांच्या लाईफचं रिग्रेट कधीतरी सांगत असतील. तुमचे सिनियर्स कधीतरी सांगत असतील, आम्हाला हे माहितीच नव्हतं, आम्हाला कधी कोणी सांगितलंच नाही. हे जर मला माहिती असतं, मला चान्स भेटला असता तर मी झाले असते. आपल्या कितीतरी जणांचे आईवडील हे ऑफिसर होऊ शकले असते, त्यांना हे चान्सेस माहिती असते. तर आपल्यापैकी कितीतरी जणांचे मोठे भाऊ, मोठ्या बहिणी या सगळ्या गोष्टी करू शकले असते, पण त्यांना या गोष्टीचं नॉलेज नव्हतं. आज तुम्हाला या गोष्टींचं नॉलेज भेटतं आहे. यूज इट ऑर लूज इट. ओके, फाईन. नाव आपण आपल्या हिरोकडे येऊयात. हु इज अवर हिरो? ॲटलिस्ट फॉर टुडे द SSB इंटरव्ह्यू. SSB इंटरव्ह्यू फुल फॉर्म इज सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू. जसं की हा चार्ट तुम्हाला सांगतोय, कुठल्याही एंट्रीमधून तुम्ही जा, SSB इंटरव्ह्यू क्रॅक केल्याशिवाय ऑफिसर होता येत नाही. सो लेट्स डिस्कस समथिंग अबाउट SSB इंटरव्ह्यू. फाईन. सो मला एक या ठिकाणी सांगायचं आहे, दिस इज वन ऑफ दी फ्यू करिअर ऑप्शन्स ज्याच्यामध्ये एका इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटला ऑफिसर होण्यासाठी किंवा करिअरसाठी सगळ्यात कमी टेक्निकल प्रश्न विचारले जातात. हॅपी? इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटला ऑफिसर होण्यासाठी सगळ्यात कमी टेक्निकल प्रश्न विचारले जातात. बिकॉज
SSB interview is more of a personality interview than your test of knowledge. How they are going to assess your personality? तुमची पर्सनॅलिटी त्यांना समजणार कशी आहे? बाय अंडरस्टँडिंग 3 थिंग्स ऑफ युअर लाईफ. तुमच्या वैयक्तिक पर्सनॅलिटीच्या 3 गोष्टी त्यांना माहिती असल्या पाहिजे किंवा त्याचं एक सिंक्रोनायझेशन सापडलं पाहिजे. युअर मनसा, युअर वाचा अँड युअर कर्मना. मनसा मीन्स what you think, manasa, what you think, your psychology. Vacha, what you speak, vacha, okay, your personal interview. And karmana means what you do, what are your actions, okay. ह्या 3 गोष्टींमध्ये जर तुमचं सिंक्रोनायझेशन असेल तर यू कॅन बिकम एन ऑफिसर. अगेन आय रिपीट, या 3 गोष्टींमध्ये तुमचं सिंक्रोनायझेशन असेल, व्हॉट यू थिंक, व्हॉट यू डू अँड व्हॉट यू स्पीक. म्हणजे काय, तुम्ही एक असा व्यक्ती पाहिजे जो विचार करतो तोच बोलतो आणि जो बोलतो तेच करून दाखवतो. ते हे नाही पाहिजे जो मैं नाही बोलता वो डेफिनेटली करता हूँ वगैरे, ते नाही चालत, ते त्यांना सूट होतं. ठीक है, जो मैं सोचता हूँ वही मैं बोलता हूँ और जो मैं बोलता हूँ वही मैं करता हूँ. दैट शुड बी योर एटीट्यूड. अगर आप में ये है, इफ़ यू रियली हैव दिस, then this is the career for you. If you are really a genuine candidate, as we have discussed, a smart, a decent, a obedient candidate, एक सरळ जर का व्यक्ती असाल, आजकाल नाही का सरळ असणं हा खूप प्रॉब्लेम झाला आहे, येस ऑर नो, बट सरळ लोकांसाठी हे करियर. इफ यू आर अ स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन, इफ यू आर कॉन्फिडंट इनफ, देन ओनली दिस इज द करियर फॉर यू. अंडरस्टूड? सो अँड बेसिस ऑफ दॅट, ऑन द बेसिस ऑफ दॅट तुमच्या 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज ॲसेस केले जातात. किती क्वालिटीज? 15 ऑफिसर्स लाईक क्वालिटीज. ठीक आहे, म्हणजे काय सांगतोय मी, मनसा वाचा कर्मना याच्या ज्या SSB मध्ये टेस्ट होतात त्या टेस्ट काय ॲसेस करतात, तुमच्यामध्ये असलेल्या 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज. 15 OLQs. लिस्ट ऑफ द OLQs इज हिअर. लेट्स रीड इट. ओके, फॅक्टर ऑफ माइंड, फॅक्टर ऑफ हार्ट, फॅक्टर ऑफ गट्स अँड फॅक्टर ऑफ लिम्स. इफेक्टिव्ह इंटेलिजन्स, वाचता येत असेल तर वाचा सगळे. इफेक्टिव्ह इंटेलिजन्स, रिझनिंग ॲबिलिटी, ऑर्गनायझिंग ॲबिलिटी, पॉवर ऑफ एक्सप्रेशन, सोशल अडॅप्टेबिलिटी, कोऑपरेशन, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, इनिशिएटिव्ह, सेल्फ कॉन्फिडन्स, स्पीड ऑफ डिसिजन, ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स ग्रुप, लाईव्हलीनेस, डिटर्मिनेशन, करेज, स्टॅमिना. ह्या सगळ्या गोष्टी मी जितक्या आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असणं अपेक्षित. It is expected from you that you should have these officer-like qualities and you should be able to demonstrate these qualities through your mind, through your speeches, through your actions. So they have the system developed, they have the test developed in such a way that they will extract these qualities from you, they will observe these qualities from you, and if they think that you are a trainable candidate, they will push you forward, which you call as the recommendation. Got it? So मनसा वाचा कर्मना सिंक्रोनायझेशन अँड 15 ऑफिसर्स लाईक क्वालिटीज. सो SSB इंटरव्ह्यूची प्रोसेस आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात. आहे इंटरेस्ट आहे? ओके. सो स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये SSB इंटरव्ह्यू होतो. स्टेज 1 अँड स्टेज 2 आर डिवायडेड इंटू 5 days. 5 दिवस तुमचा SSB इंटरव्ह्यू चालतो. नाव डे नंबर 1, डे नंबर 2, डे नंबर 3, डे नंबर 4 अँड डे नंबर 5. I will tell you this procedure in verbal form. ठीक आहे, प्रेझेंटेशनपेक्षा वर्बल फॉर्ममध्ये सोपं जातं. पहिल्या दिवशी तुमचा स्क्रीनिंग राऊंड असतो. ठीक आहे, पहिल्या दिवशी 2 टेस्ट होतात. OIR टेस्ट, ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट, आणि PPDT, दॅट इज पिक्चर परसेप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट. ह्या 2 टेस्टमधून स्टेज 1 मध्ये तुम्ही क्वालिफाय झालात तर तुम्हाला स्टेज 2 आणि स्टेज 2 साठी तुम्हाला पुश केलं जातं, पुढे पाठवलं जातं. दॅट इज वी कॉल ॲज अ स्क्रीन्ड इन ऑर स्क्रीन आउट. म्हणजे पहिल्या दिवशी सिलेक्ट झालात तर यू विल बी स्क्रीन्ड इन, नाही झालात तर स्क्रीन आउट. ठीक आहे. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी तुमच्या मनसा वाचा कर्मनाच्या टेस्ट होतात. फॉर मनसा देर इज अ सायकोलॉजिकल टेस्ट. ऑन द डे 2 देर इज अ सायकोलॉजिकल टेस्ट. इन द सायकोलॉजिकल टेस्ट देर आर 4 डिफरंट टेस्ट. 4 डिफरंट टेस्ट आर टॅट, वॅट, SRT, STT. आता हे जे शब्द तुम्हाला सांगणार आहे हे तुम्हाला समजलेच पाहिजे असं काही नाही, पण SSB इंटरव्ह्यू नावाचा प्रकार काय आहे हे समजण्यासाठी यू हॅव टू अंडरस्टँड दिस. ओके. टॅट, वॅट, SRT अँड SDT. टॅट मीन्स थीमॅटिक ॲपरसेप्शन टेस्ट. एक पिक्चर तुम्हाला दिलेला असेल, त्या पिक्चरवरती तुम्हाला सिम्पल स्टोरीज लिहायची. ठीक आहे. वॅट, वर्ड असोसिएशन टेस्ट. एक शब्द दिलेला असेल, तुम्हाला 60 शब्द दिलेले असतील,
त्या 60 शब्दांवर तुम्हाला काय वाटतं हे त्या शीटमध्ये लिहायचं असतं. ओके. SRT सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट. SRTमध्ये 60 डिफरंट सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट कराल ते तुम्हाला लिहायचं असतं. फायनली STT मीन्स युअर पॅरेंट्स, युअर फ्रेंड्स, व्हॉट दे थिंक अबाउट यू, यू हॅव टू राईट इट डाऊन. So that happens in the psychological test. On the day 3 and day 4 there is a group testing or ground testing, GTO आपण त्याला म्हणतो. ग्राउंड टेस्टिंगमध्ये ग्रुप डिस्कशन होतो, एक ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज असते, एक प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क असतो, एक हाफ ग्रुप टास्क असतो, त्यानंतर एक लेक्चरेट होतं, ग्रुप ऑब्स्टॅकल रेस, कमांड टास्क, इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल अँड फायनल ग्रुप टास्क. या सगळे टास्क काय आहेत, या सगळ्या टास्कची प्रोसिजर काय आहे हे आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअल कधीतरी SSB इंटरव्ह्यू प्रिपरेशन कराल त्यावेळी ह्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी आहेत. त्यानंतर तुमचा 3 दिवसांमध्ये कधीही एक पर्सनल इंटरव्ह्यू कंडक्ट होतो. पर्सनल इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यूइंग ऑफिसर तुमचा 30 ते 40 मिनटं एक इंटरव्ह्यू कंडक्ट करतात. त्या 30 ते 40 मिनटामध्ये तुमच्या पर्सनॅलिटीचं ओव्हरऑल ॲनालिसिस ऑन द बेसिस ऑफ 15 OLQ होत असतं. ठीक आहे. सो सायकोलॉजिकल टेस्ट इज फॉर युअर मनसा. ग्रुप टेस्टिंग, ग्राउंड टेस्टिंग इज फॉर युअर ॲक्शन, कर्मना, अँड पर्सनल इंटरव्ह्यू इज फॉर युअर वाचा, व्हॉट यू स्पीक. आणि ह्या सगळ्या 3 टेस्टमध्ये इमिडिएटली 5व्या दिवशी तुमचा रिझल्ट लागतो. कॉन्फरन्स नावाचा एक प्रकार असतो, कॉन्फरन्स तिथे होते, सगळे ऑफिसर्स तिथे तुम्हाला भेटतात आणि तुम्ही रिकमेंडेड आहेत की नाही हे तुम्हाला त्याच दिवशी कळतं. भारतामध्ये बाकीचा रिझल्ट लागो ना लागो, MPSC UPSCचा SSBचा इंटरव्ह्यूचा रिझल्ट 5व्या दिवशी लागतो, त्याबद्दल अश्युअर्ड राहायचं. ठीक आहे. 5th डे रिकमेंडेशन, नॉट रिकमेंडेशन. इफ यू गेट रिकमेंडेड तुमची मेडिकल एक्झामिनेशन होणार. मेडिकल एक्झामिनेशन नंतर मेरिट लिस्टची वाट बघायची. आफ्टर मेरिट लिस्ट यू विल जॉईन दी अकॅडमीज, रिस्पेक्टिव्ह अकॅडमीज. अंडरस्टूड. आता या सगळ्या प्रोसिजरमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळाल्या नसतील तर त्याबद्दल डोंट वरी. नंतर जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की सर मी आता सिरियस आहे, मला प्रिपरेशन करायचं आहे, यू कॅन अप्रोच टू मी ऑर इंटरनेट इज दी बेस्ट टीचर. ओके फाईन. सो SSB इंटरव्ह्यू का द्यायचा, वाय यू शुड गिव्ह SSB इंटरव्ह्यू. ओके. नंबर 1 थिंग इज SSB इंटरव्ह्यूची जर तयारी केली तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या 3ही फोर्सेससाठी तुम्ही रेडी होता. कारण की आपण आतापर्यंत काय डिस्कस केलं, व्हॉट वी हॅव डिस्कस्ड फॉर ऑल द एंट्रीज. किती मुलींसाठी किती असतात 4 वर्षात? 4 वर्षात 32. मुलांसाठी ठीक आहे कितीही असलात, 32 एंट्री असो 40 एंट्री असो, प्रत्येक वेळी SSB इंटरव्ह्यू द्यावाच लागतो. आणि SSB इंटरव्ह्यूची खासियत अशी आहे, आर्मीसाठीची प्रोसिजर, नेव्हीसाठीची प्रोसिजर आणि एअरफोर्ससाठीची प्रोसिजर ही सारखीच आहे. म्हणजे एक पुस्तक वाचा, 40 परीक्षा द्या, सोप्या भाषेमध्ये. किंवा एकदा प्रिपेअर करा, 40 अटेम्प्ट द्या, एकदा प्रिपेअर करा, 32 अटेम्प्ट द्या फॉर विमेन कॅन्डिडेट्स. ओके. सो 1 इंटरव्ह्यू फॉर ऑल द सर्व्हिसेस. सेकंड थिंग इज काही इंटरव्ह्यूज, काही एंट्रीज अशा आहेत ज्यात रिटन एक्झाम तुम्हाला द्यायची गरज नाही. आता CDS एक्झाम आणि FCAT एक्झाम सोडली तरीसुद्धा अशा एंट्रीज आहेत जिथं रिटन एक्झामची गरज नाही आहे. ॲग्री. सो तुम्ही इंजिनिअरिंगचं तुमचं काम चालू असताना, इंजिनिअरिंगचं तुमचं प्रिपरेशन चालू असताना फक्त एकदा SSBचं प्रिपरेशन करू, फक्त इंटरव्ह्यू देऊ शकता. येस ऑर नो. सिलेक्ट झालं तर वेल अँड गुड. येस ऑर नो. राईट. प्रिपेअर वन्स, गेट ऑल द अटेम्प्ट्स. इट स्ट्रेंथन्स युअर पर्सनॅलिटी. एक लक्षात घ्या, SSB इंटरव्ह्यू इज दी पर्सनॅलिटी बेस्ड इंटरव्ह्यू. आणि तुम्ही जितके जास्त पर्सनॅलिटीवरती काम कराल तितकं जास्त SSB सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. प्लस पुढच्या पॉईंटमध्ये ते सांगितलं आहे, तुमच्यामध्ये इंटर कम्युनिकेशन स्किल, इंटरपर्सनल स्किल्स, तुमची मॅच्युरिटी, तुमची वे ऑफ थिंकिंग याच्यामध्ये एक अपग्रेडेशन येतं. तुमचे जे कॅम्पसचे सुद्धा इंटरव्ह्यूज असतील, तुम्ही कुठल्याही जॉबसाठी कुठलाही इंटरव्ह्यू दिलात तरीसुद्धा तुम्हाला SSB इंटरव्ह्यू कामाला येतो. एक लक्षात घ्या, ज्या मुलांचं SSB इंटरव्ह्यू सिलेक्शन झालं नाही त्या लाईफमध्ये कुठल्या ना कुठल्या ठिकाणी ते सेट होऊनच जातं. कारण की तुम्ही एका हायेस्ट बेंचमार्कसाठी प्रिपरेशन केलेलं असतं. बाकीचे सगळे इंटरव्ह्यूज SSB इंटरव्ह्यूपेक्षा सोपेच असतात. आय कॅन गॅरंटी यू दॅट. ठीक आहे. सो इफ यू प्रिपेअर वन्स फॉर SSB इंटरव्ह्यू यू कॅन ॲक्च्युअली ऑप्ट फॉर डिफरंट इंटरव्ह्यूज फॉर कॅम्पस अँड ऑल द थिंग्स. थर्ड थिंग इज SSBची प्रिपरेशन करताना, आय एम सॉरी, डिफेन्स एक्झामच्या अदर एक्झामचं प्रिपरेशन करताना तुमचं इंग्लिश, रिजनिंग ॲबिलिटी, रिजनिंग, तुमचं मॅथमॅटिक्स ह्याचं प्रिपरेशन होणार आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना MPSC UPSC सारख्या एक्झाम द्यायच्या असतील, त्याचा सिलेबस आणि CDS एक्झामचा सिलेबस हा 90% मॅच होतो.
सो त्यामुळे तुम्ही ह्या एक्झामचं प्रिपेअर केलं तर तुम्ही त्या एक्झामसाठी सुद्धा प्रिपेअर होऊन जाता. सोबतच तुमचं इंग्रजी, आता भारतामध्ये कुठलीही गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची असेल, इंग्लिश मॅथमॅटिक्स हे गरजेचेच आहेत. मग ह्या एक्झाम प्रिपेअर करताना इंग्लिश मॅथमॅटिक्स ऑटोमॅटिक प्रिपेअर होणार आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन, उद्या तुम्हाला वाटलं मला गेट एक्झामसाठी प्रिपेअर करायचं आहे, गेट एक्झामसाठी प्रिपेअर करताना सुद्धा SSB देऊ शकता. म्हणून माझं नेहमी मुलांना नेहमी सजेशन असतं, स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर SSB इंटरव्ह्यू इन युअर फर्स्ट इयर ऑर मॅक्सिमम सेकंड इयर. थर्ड इयरपर्यंत तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि फोर्थ इयरच्या सेकंड सेमिस्टरला SSB इंटरव्ह्यू देऊन तुम्ही सिलेक्ट पण झाले पाहिजे. इमॅजिन युअर सेल्फ getting recommended in your final semester in the TGC entry or tech entry and directly becoming an officer immediately after graduation. Isn't that nice? Right? So prepare for SSB interview, because once you prepare you can get all the opportunities, right? So, and if you crack SSB interview, 12वीत असेल तर you will go in NDA. जर का तुम्ही TGC entry किंवा परमनंट कमिशनमधून गेलात so you can go in the Indian Military Academy. If you go in the Navy, you can go in the Naval Academy, and for Air Force Academy Hyderabad. Okay, as we have discussed about the payment बद्दल पण बोलून घेऊ. Yes or no? आता basically when you go for these services, payment should be your last motivation. कुठल्याही प्रकारचं पैसे हे तुमच्यासाठी एनी प्रोफेशन घ्या, पेमेंट हा तुमचं लास्ट मोटिवेशन असलं पाहिजे. आय एम नॉट सेइंग इट शुड नॉट बी युअर मोटिवेशन, बट इट शुड बी युअर लास्ट मोटिवेशन. बट द प्रेस्टीज, द रिस्पेक्ट, द वे ऑफ लाईफ, द क्वालिटी ऑफ लाईफ यू गेट शुड बी युअर प्रायमरी मोटिवेशन. बट ॲज फार ॲज पेमेंट इज कन्सर्न, यू कॅन सी फॉर द लेफ्टनंट द पे ग्रेड इज लेवल 10चा पे ग्रेड भेटतो. तुम्ही 4 वर्षानंतर पे ग्रेड अजून अपग्रेड होणार आहे. ठीक आहे, ऑलमोस्ट 56,100 to 1,77,000 पर्यंतच्या रेंज म्हणजे हायेस्ट यू कॅन गेट दिस काइंड ऑफ पेमेंट. ओके, then you will get different allowances, different stipends. इव्हन तुमचा युनिफॉर्म जो असतो आर्म फोर्सेसचा, तो युनिफॉर्म मेंटेन करण्यासाठी मंथली तुम्हाला एक अलाउन्स देते. काही हजारांमध्ये तुम्हाला मंथली अलाउन्स भेटतो टू मेंटेन युअर युनिफॉर्म्स. ओके, टू मेंटेन युअर पर्सनॅलिटी. ओके, सो दीज आर डिफरंट अलाउन्सेस. आय डोंट थिंक की या स्टेजवर जास्त ते डिस्कस करण्याची गरज आहे. ओके, नाउ आय वॉन्ट टू गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ माय स्टुडंट लेफ्टनंट ओंकार उडान. ओके, आय गिव्ह दिस एक्झाम्पल ऑल द टाईम बिकॉज ओंकार उडान हा काही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट नव्हता कधी. ठीक आहे, त्याने फार्मसी घेतलं, त्याला फार्मसी अवघड गेलं म्हणून त्यांनी प्लेन BA केलं. प्लेन BA केल्यानंतर त्यांनी UPSC एक्झामची तयारी केली. UPSC एक्झामची तयारीमध्ये त्याचं मन लागलं नाही, सगळीकडून फिरून आला, CDS एक्झाम दिली, ही क्रॅक्ड बिकॉज आय पर्सनली ट्रेंड हिम फॉर SSB इंटरव्ह्यू. दॅट्स वाय आय वॉन्ट टू शो द फोटोग्राफ्स. जालन्याच्या तीर्थपुरीचा हा स्टुडंट आहे, तुमच्यासारखाच कधीतरी 12वीला ह्याच बेंचेसवर कधीतरी बसला होता. राईट, so I just want to show some pictures. We went for his passing out parade. Okay, कोविड लागण्याच्या जस्ट आधी पासिंग आउट परेड झाली होती. ठीक आहे, these are some pictures for passing out parades. both मेल अँड फिमेल कॅन्डिडेट्स त्यांचं त्या दिवशी कमिशनिंग झालेलं. नाव दिस व्हिडिओ शुड बी युअर मोटिवेशन. ठीक आहे, द हॅपीनेस, त्यांच्या पॅरेंट्सच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्याच्या आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही जर का तुमच्या घरच्यांसाठी देऊ शकलात तर भरपूर मिळवलं. ठीक आहे, सी दिस. सो मला नाही वाटत याच्यापेक्षा जास्त मोटिवेट करण्याची तुम्हाला गरज आहे. राईट, सम ऑफ द व्हिडिओज ऑफ पासिंग आउट परेड.
right? So this is the entire seminar about why you should join, how you should join, आणि जॉईन करण्यासाठी तुम्ही काय काय कुठल्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत. ओके, दिस इज मी प्रोफेसर महेश बनकर सायनिंग ऑफ. फायनली फक्त एकच शेर सांगावं वाटेल. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, अब भी जिसका खून ना खोला खून नहीं वो पानी है, जो देश के काम ना आए वो बेकार जवानी है. थँक यू सो मच. इफ यू कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. Yes. Is there any eyesight criteria? Yes. जनरली 2च्या वरती किंवा कमी नंबर असेल, तो सॉरी 2च्या वरती नंबर असेल तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. बट तुम्ही सिलेक्शन, तुमची प्रिपरेशन चांगली असेल, एक 6 महिन्यांच्या आधी एक लेसिक सर्जरी तुम्ही करू शकता नंबर घालवण्यासाठी. फक्त इंटरव्ह्यूच्या 6 महिन्या आधी केलेली पाहिजे. सो त्यानंतर काही अडचण नाही आहेत. ठीक आहे. एनी क्वेश्चन? No question? So thank you so much and all the best.